नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच महासभेत मालमत्ता कर दरांमध्ये फेरबदलाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर भाडेकरारनाम्यावर आधारित व्यावसायिक आस्थापनांच्या मालमत्ता कर आकारणीबाबत धोरणात बदल करण्याचा प्रस्ताव चर्चेस आलाय आणि त्यावरून सभागृहात जोरदार चर्चा. कोल्हापूर जिल्ह्यात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिवरायांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून महिलेचा बिभत्सपणे नृत्य, शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी. नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवतीर्थ महालमध्ये भव्य आणि पारंपरिक सोहळा आयोजित. महाराजांच्या प्रतिमेला पंचामृत अभिषेक आणि माल्यार्पण करून सोहळ्याला प्रारंभ. जालन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी. याशिवाय जालन्यामध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. बुलढाण्याच्या शेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन. पेंटर रवी इंगले यांनी एका इमारतीवर तब्बल 55 फूट उंचीचं भव्य पेंटिंग साकारलं. या कलाकृतीमुळे परिसरात शिवभक्तीचं वातावरण निर्माण. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त साताऱ्यात मोफत रिक्षा सेवा. मुस्लिम मावळा सादिक शेख यांची अनोखी शिवभक्ती, या सेवेची नागरिकांकडून कौतुक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भंडारा जिल्ह्यात सर्वत्र शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा. या उत्सवाचे नऊवारी साडी परिधान करून बुलेटवर स्वार झालेल्या महिला ठरल्या मुख्य आकर्षण. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर ताकारी रस्त्यावर भरधाव कारची दुचाकी पाचाराला धडक. या अपघातात 3 जण जखमी. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी 6 दिवसात दुसऱ्यांदा 25 लाख रुपये किमतीच्या 2 कार केल्या लंपास. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.